अमरावतीच्या अचलपूरमध्ये नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे। समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएम एकमेकांसोबत आलेत। एमआयएमच्या नगरसेवकाला या पाठिंब्याच्या बदल्यामध्ये शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापती पद मिळालंय। एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गटही भाजप सोबत आलाय। अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। वरिष्ठांनी एमआयएम सोबत युती करू नये असे आदेश दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर ही युती केल्यानं भाजपचे वरिष्ठ नेते काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मी या स्वभावाचा नाही, मी असं करू शकत नाही। मी स्वतः जर असं करू शकत नाही। मला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्ववादी पक्षाचा मी एक सैनिक आहे। त्याच्यामुळं मी तर असं करणं शक्य नाही आणि आमचे लोकही असं करू शकत नाही। परंतु तिथे 4 गट आहेत, म्हणजे 4 गटनेते आहेत। एक अचलपूर विकास आघाडी, एक अचलपूर परतवाडा विकास आघाडी आणि एक काँग्रेसचा गट आहे। त्यात एमआयएम सुद्धा असेल, 3 लोक आणि एक बीजेपीचा भारतीय जनता पार्टीचा गट आहे। तर या गटाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं असेल हे मला माहिती घ्यावी लागेल। तर मुंबईचं महापौर पद हे सर्वसाधारण गटातील महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलंय। भाजपकडून महापौर पदाचे दावेदार कोण आहेत यावर एक नजर टाकूयात। तर योगिता कोळी, प्रीती सॅटम, अलका केरकर, राजश्री शिरवाडकर हे भाजपकडून महापौर पदासाठी दावेदार असल्याचं दिसून येत आहे। तर मुंबई महापालिकेसाठी यंदा खुल्या प्रवर्गाचा महापौर होणार आहे। या संदर्भात नुकतीच आरक्षणाची सोडत ही जाहीर करण्यात आली आहे। या आरक्षण सोडतीवर शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतलाय। हा एसटीवर अन्याय असून चुकीच्या पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी केलाय। यावेळी त्यांनी सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवला। दरम्यान शिवसेना उबाठाचे आक्षेप नियमाला धरून नव्हते, नियमानुसार सोडत जाहीर केल्याचा दावा माधुरी मिसाळ यांनी केलाय। दरम्यान एसटी आणि ओबीसींवर अन्याय केल्याचा आक्षेप ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आलाय। ही संपूर्ण आदिवासी पाडे वगैरे आहेत। मुंबई त्याच्यात टाकलीच नाही तर त्यांचं आरक्षण कसं येईल, हा एक त्यांच्यावर अन्याय केला। तसंच मुंबई ओबीसी मध्ये पण नाही टाकली तर तुम्ही ओबीसींवर पण अन्याय केला। तुम्ही आत्ता जर मुंबई ओपन मध्ये, याचा अर्थ तुम्ही संपूर्ण पक्षांचं, सत्ताधाऱ्यांचं माइंडेड बघून टाकलेली लॉटरी आहे। ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बराच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने कारवाई पूर्ण केलेली आहे। तर मुंबईमध्ये एसटी प्रवर्गाचे 2 नगरसेवक हे निवडून आलेले असताना देखील 3 जागा संदर्भातला नियम आत्ताच का आणला असा सवाल करत पेडणेकरांनी याबाबत आपला आक्षेप नोंदवलाय। जाती जमाती ज्या आपल्याकडे भरपूर आहेत ते तुम्ही मग सांगताय आज आत्ता लॉटरीच्या वेळेला की ते 3च्या वर हवे मग काढणार का? 2 असले तरी का काढले नाही? त्यांच्यावर अन्याय नाही? हे अन्यायकारक लॉटरी निघाली आहे आणि ही रॉंग आहे, याचा आम्ही निषेध। आरक्षणामध्ये 29 महानगरपालिकेचं आरक्षण काढताना लोकसंख्येवाईज, त्याचप्रमाणे एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपण 4 शहरामधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं। यावेळेला ओबीसीच्या और एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं। तुम्ही जो नियम दाखवताय आम्हाला की 3 ओबीसीचे पाहिजे होते म्हणून,
तो जर नियम तुमचा दाखवत असेल तर तुम्ही एसटीचे पाहिजे म्हणून एसटीचे 3चा नियम तुम्ही दाखवता, तर मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं. आता 2चं टाकलं तर 3चा नियम लागूच होत नाही. हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे. आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल. महायुतीचा महापौर डौलाने बसेल. नाही, माझ्या माहितीप्रमाणे आरक्षण हे सर्वांच्या समक्ष काढलं जाते. आरक्षण हे गुप्तपणे काढलं जात नाही आणि या संदर्भात सर्व राजकीय पक्षाला या संदर्भातल्या माहिती पत्रक पाठवलं जातं. आपण तिथं उपस्थित राहावं असं निमंत्रण दिलं जातं. मग असा आक्षेप येण्याचं कारण काय की कोणता महापौर? शेवटी आरक्षणाची मर्यादा, आरक्षणाच्या संदर्भातलं धोरण, आरक्षणाच्या शंदर्भातले नीती नियम यावर आरक्षण ठरतं. आणि आरक्षण कोणतंही असू द्या ना, शेवटी एकटा व्यक्ती कधीच महापौर होत नाही, त्याच्या मागे पूर्ण शक्ती असते. तर कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालंय. इथे शिवसेना आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळते. मात्र भाजपकडे अनुसूचित जमातीचा नगरसेवकच नसल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे किरण भांगले, हर्षला थाविल आणि रमेश जाधव यांच्याकडे महापौर पदाचे दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलाय. मनसेच्या शीतल मंधारी या सुद्धा महापौर पदाच्या दावेदार आहेत. तर आपण बघतोय की मुंबईमध्ये एसटी आरक्षण का देण्यात आलं नाही यावरून वाद सुरू होता. पण त्यामध्येच केडीएमसी मध्ये म्हणजेच कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत निघाली आणि तिथे एसटी आरक्षणासाठी तिथे आता दावेदार देखील तयार आहेत. पण एसटीचा उमेदवार भाजपकडे नसल्याची माहिती समोर येते. तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला आपला पाठिंबा दिला. या पाठिंबाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेच्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला? हा निर्णय घ्यायला नको होता. जर मनसे आणि आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर एक ताकदीचा विरोधी गट दिसला असता, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याची माहिती आहे. या नगरसेवकांना काळजी करू नका, तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल असे प्रयत्न करू, असं देखील उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिल्याची माहिती आहे. कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. ते समजा आपण मनापासून घेतो, काही गोष्टी नाईलाजाने घेतो, या सगळ्या घटना घडत असतात. त्याच्यामुळे तशा प्रकारच्या घटना काय घडल्यात त्याची जोपर्यंत राजीव पाटील आम्हाला भेटत नाही तोपर्यंत त्या विषयावरती मी बोलू शकतो. माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही. माझा स्ट्रेट स्वभाव असताना मी स्ट्रेट बोलतो. पुढची 5 वर्ष मुंबईकरांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी महायुती म्हणून सेवा करणार आहोत. त्यामध्ये बाळा नांदगावकर यांच्या सूचना असतील ती आम्हाला आवश्यक आहेत. उद्धव ठाकरेजी किंवा राज ठाकरेजी असतील त्यांच्यासुद्धा सूचना या मुंबईला सेवा देण्यासाठी ज्या आवश्यक आहेत त्याचं आम्ही स्वागतच करू. काँग्रेसच्याही सूचनांचं स्वागत करू, सामान्य माणसांच्या सूचनांचं स्वागत करू. आणि त्यामुळे अशा पद्धतीने दिलेल्या सूचना, अभिप्राय याचं महायुती म्हणून आम्ही स्वागत करू. राज्यामध्ये अनेक पालिकांमध्ये कुणाचा महापौर बनणार याची उत्सुकता वाढली आहे. भाजपला काही पालिकांमध्ये सत्तेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. अशामध्येच आता भाजपला समर्थन देण्याबाबत खासदार संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय. जिथे अस्थिरता तिथे भाजपबाबत निर्णय घेऊ, शिंदेंच्या पक्षासोबत अजिबात जाणार नाही, असं मोठं विधान राऊतांनी केलंय. आमच्याकडून काही निर्णय झाला नाही. आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा. भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही. इथं जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही.
तर मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के कोकण भवनात जाऊन त्यांनी शिवसेना उभाटा गटामध्ये नोंदणी केली. काल शिवसेनेचे नगरसेवक गट स्थापनेसाठी गेले होते तेव्हा सरिता म्हस्के या नॉट रिचेबल होत्या. अखेर बुधवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरी त्या पोहोचल्या. मिलिंद नार्वेकर यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्याशी काही काळ चर्चा देखील त्यांनी केली आहे. आपल्या पतीसोबत त्या तिथेच थांबल्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली आहे. पक्षांतर करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. मी उद्धव ठाकरेंसोबत कालही होते, आजही आहे आणि उद्याही कायम राहीन. माझ्याबद्दल पसरवलेल्या बातम्या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण म्हस्केंनी दिलंय. पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही, मला जवळच जायचं होतं म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन. पण मागे रात्री जो मेसेज आला मी तिथे तोपर्यंत पोहोचले होते, जो मला लेट भेटला. मग मी इथे निरोप पाठवला की असं असं आहे पण मी येणार आहे आणि मी येणार आहे असं मी मेसेजमध्ये त्यांना सांगितलं होतं. म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. जसं मी संपर्कात आले मला आदेश मिळाले की तुम्ही पहिले मोबाईल बंद करा, इथे वातावरण वेगळं झालं आहे, पहिले आमच्या संपर्कात या, आम्ही सांगू तेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करा. म्हणून आम्ही रात्री पोहोचल्या नार्वेकर सरांच्या घरी पोहोचलो. रात्रभर आम्ही तिथेच होतो. सकाळी आम्ही त्यांच्यासोबतच आलो. विरोधक तर असंच बोलणार ना मॅडम. विरोधकाला तेच आहे ना की आम्ही जिंकलो आहोत. विरोधकाला कुठेतरी त्रास होणारच ना. आणि बघा जर आम्ही संपर्कात असून पण जे खालचेच लोक हे पसरवतात ना मॅडम, हा तर कॉमन सेन्स आहे. 100% मी ठाकरेंसोबत होते आहे आणि त्यांच्या बरोबरच राहणार.